माझं नाव आर्यन. पुण्यात शिक्षण पूर्ण करून मी नुकतंच एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागलो होतो. घरापासून लांब एका शांत सोसायटीत मी भाड्याने फ्लॅट घेतलं होतं. नवीन शहर, नवीन माणसं आणि नवीन स्वप्न डोळ्यात घेऊन मी माझं संसार थाटत होतो. ज्या दिवशी मी सामान शिफ्ट करत होतो त्या दिवशी प्रचंड ऊन होता. दमून भागून मी दरवाजाच्या पायरीवर बसलो होतो. इतक्यात समोरच्या घरातून एक प्रसन्न व्यक्तिमत्व बाहेर आला. त्या होत्या सुमन मावशी. त्यांचं वय साधारण 40 ते 45 असेल, पण त्यांच्या चेहऱ्यावर तेज आणि शांत स्वभाव कोणालाही प्रभावित करेल असं होतं. "अरे बाळा, खूप दमल्यास का? पाहुणी दिसतोयस या बिल्डिंगमध्ये?" त्यांनी हसून विचारलं. मी फक्त मान डोलावली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घरातून थंड पाण्याचा ग्लास आणि 2 बिस्किटे आणून दिली. "हे घे, आधी पाणी पी. मी समोरच राहतो. काही लागलं तर हक्काने सांग," त्या म्हटल्या. त्यांच्या त्या एका वाक्याने माझं परक्या शहरातला एकटेपणा कुठेतरी हरवून गेला. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची माया होती, जी आजकालच्या धावपळीच्या जगात दुर्मिळ झाली आहे. हळूहळू दिवस जात होते. ऑफिसवरून आल्यावर कधीकधी सुमन मावशीच्या घरच्या खिडकीतून येणाऱ्या फोडणीचा खमंग वास माझ्या भुकेला चळवायचा. आईचं खूप आठवण यायची. एका रविवारी मी चहा बनवण्याचा प्रयत्न करत होतो, पण साखर संपली होती. मी संकोचात त्यांच्या दरवाजाची बेल दाबली. मावशींनी दरवाजा उघडला. त्यांच्या हातात कापणी केलेली भाजी होती. "मावशी, थोडी साखर मिळेल का?" मी विचारलं. त्या हसल्यास, "अरे, साखर काय? तू सरळ जेवायलाच ये आज. मला माहीत होतं तू एकटा मुलगा काय खाणार. आज पुरणपोळीचा बेत आहे." मी नाही म्हणू शकलो नाही. त्या दिवशी जेवताना माझा खूप संवाद झाला. त्यांच्या लग्न होऊन 20 वर्ष झाले होते, पण पती व्यवसायानिमित्त बाहेरगावी असायचे आणि मुलगा परदेशात शिकत होता. त्या घरात अगदी माझ्यासारख्याच एकटे होते. 2 एकट्याच जीवांनी एकमेकांचे आधार वाटू लागले होते. त्यांच्याशी बोलताना मला कधी असं वाटलं नाही की माझ्या मनापेक्षाही मोठ्या व्यक्तीशी बोलतोय. त्या खूप आधुनिक विचाराचे आणि समजदार होत्या. संगीताची आणि साहित्याची त्यांचा प्रचंड आवड होती. एका दिवशी पुण्यात मुसळधार पाऊस पडत होता. ऑफिसमधून येताना मी पूर्ण भिजलो होतो. लिफ्ट खराब असल्यामुळे मी पायऱ्या चढत होतो. सुमन मावशी त्यांच्या बाल्कनीत उभं राहून पावसाचा आनंद घेत होत्या. मला बघताच त्या धावत बाहेर आल्या. "आर्यन, अरे, पूर्ण भिजलास तू. लवकर घरात ये, तुला सर्दी होईल." मी त्यांच्या घरात गेलो. त्यांनी मला टॉवेल दिली. केस पुसताना माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं. पावसाच्या थेंबामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती. त्यांनी चहा बनवायला घेतला. आल्याच चहा आणि पावसाचा आवाज वातावरण खूपच रोमॅन्टिक झालं होतं. आम्ही बाल्कनीतून बसून चहा पीत होतो. बोलता बोलता त्यांचा हात चुकून माझ्या हाताला लागला. दोघांच्या मनात एक वीज चमकून गेली. तो स्पर्श अश्लील नव्हता, तर तो एकमेकांच्या अस्तित्वाची
जाणीव करून देत. त्या क्षणी मला जाणीव झाली की माझं त्यांच्याबद्दलचं आकर्षण फक्त शेजारच्या मावशी इतकंच मर्यादित राहिली नव्हती. त्यांच्या डोळ्यात मला एक वेगळीच चमक जाणून काही त्यांनाही कित्येक वर्षानंतर कोणीतरी मनापासून समजून घेणारा भेटलो होतो. त्या पावसाळी संध्याकाळानंतर आमच्यातली नातं वारा त्यांच्या पदराशी खेळत होता. मी धिटाई करून त्यांचा हात धरला. त्यांनी विरोध केला नाही. उलट त्यांनी माझा हात अधिक घट्ट पकडला. आर्यन, हे जे काही सुरू आहे ते तुला चुकीचं नाही वाटत का? त्यांनी समुद्राकडे बघत विचारलं. मी शांतपणे म्हटलो, मावशी, प्रेम आणि ओढ याला काळजी घेता तेच माझ्यासाठी सगळं काही आहे. जगातल्या लोक काय म्हणतील यापेक्षा मन एकमेकांसोबत किती आनंद आहोत हे महत्त्वाचं नाही का? त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी माझं डोकं आपल्या खांद्यावर ठेवलं. त्यांना त्या संध्याकाळी समुद्राच्या लाटांच्या आवाजात आम्ही एकमेकांचे हृदयाचे ठोके ऐकत होतो. ती एका अशी रोमॅन्टिक संध्याकाळ होती जिथे शरीर दुय्यम होत आणि दोन मन एकमेकांत विरघळून गेले होते. तर असं हे कथा होती. तर आवडलं असेल तर लाईक करा. पुढील भागासाठी सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढे.